मी उज्ज्वला फूड कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे खूप 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 स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। चला तर मग आपण उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया। मोदक तयार करण्यासाठी आपण इथे घेतले आहे 2 वाटी खोबरं, 1 वाटी गूळ, 2 चमचे तूप, थोडेसे ड्राय फ्रूटचे काप आणि 1 चम्मच खसखस। आपण एक पॅन घेतलाय, त्यात 1 चम्मच तूप टाकून घेतले। तूप आपण गरम करून घेऊ। थोडंसं तूप आपलं गरम झालंय, आपण त्यात थोडीशी खसखस घालून घेऊया। ही इथे मी 1 चम्मच खसखस घेतलेली आहे। आता ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आपली खसखस व्यवस्थित भाजली। आता आपण त्यामध्ये थोडेसे ड्राय फ्रूटचे काप घालणार आहोत। यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, आपण बघू शकता। आता आपण यामध्ये खोबरं घालून घेऊया। इथे मी 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे। खोबरं आपलं घालून झालंय। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सगळीकडून व्यवस्थित मिक्स होईल असं आपण सारखं त्याला हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे। आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊ। इथे मी 1 वाटी गूळ घेतलाय। जेवढं खोबरं असेल त्याच्या अर्धा आपण गूळ घेऊ शकतो, किंवा आपल्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालू शकेल। अशा प्रकारे गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला। हे भाजत असताना आपण गॅस एकदम मंद आचेवर ठेवणार आहोत। आपण गॅस जर फुल केला तर मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते। हळूहळू आपलं मिश्रण गूळ खोबऱ्यामध्ये मिक्स होताना आपल्याला दिसतोय। आपलं मिश्रण बनून तयार आहे। आता आपण याच्यात चमचाभर वेलची पूड घातली आहे। वेलची पूड घालून झाली की आपण व्यवस्थित पुन्हा सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। वेलची पूडमुळे आपल्या मिश्रणाला छान असा सुगंध सुटतो। हे बघा, आपलं मिश्रण तयार झालंय। आता आपण ह्याला एका बाउल मध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी आपण हे साइडला ठेवून घेऊ। एक पॅन मध्ये मी 1 वाटी पाणी घेतलंय आणि त्यामध्ये मी 1 वाटी दूध ऍड करणार आहे। जेवढं आपण तांदळाची पिठी असेल तेवढंच पाणी किंवा दूध घ्यायचंय। मी इथे दोन्ही अर्धा अर्धा घेतला आहे, म्हणजे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध। आपण फक्त पाणी घेतलं तरी चालेल किंवा फक्त दूध घेतलं तरी चालेल। आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलंय आणि अगोदर मी 1 चम्मच यामध्ये तूप घालून घेतलंय। दुधाला आपल्या छानशी उकळी आली। आता आपण यात तांदळाची पिठी ऍड करणार आहोत। थोडी थोडी करून सर्व पिठी आपण यामध्ये ऍड करून घ्यायची आहे आणि तांदळाची पिठी ऍड केले की लगेचच आपण मिश्रण ढवळायला सुरुवात करायची, नाहीतर तांदळाच्या पिठीच्या गाठी होतात आणि ते व्यवस्थित मिक्स होत नाही। मी थोडं थोडं करून तांदळाची पिठी ऍड केली आहे, नाहीतर त्याचा गोळा बनतो। आणि व्यवस्थित असं सगळ्या बाजूने हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। हे बघा, आपली तांदळाची पिठी व्यवस्थित मिक्स झाली। आता 5 मिनिटे आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि वाफ देऊन घ्यायची आहे। गॅस बंद करून ठेवायचा आहे। 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून सर्व पिठी एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व पिठी यामध्ये काढून घेऊयात। आणि लगेचच पिठी काढून घेतली की गरम असतानाच ती मिक्स करायची आहे, गार झाली की ती मिक्स होत नाही। अशा प्रकारे आपण जेवढं जास्त याला मिक्स करून घेऊ आणि मळून घेऊ तेवढं हे मिश्रण फ्लफी होतं आणि आपले मोदक छान व्हायला मदत होते, किंवा पारी व्यवस्थित तयार व्हायला आपल्याला मदत मिळते। हे बघा, आपल्या डो हा छान मळून तयार झालेला आहे। आता आपण यावर कापड ठेवून घेऊ, म्हणजे तो थंड होणार नाही आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आपल्याला हाताने जमत असेल
तर आपण हाताने सुद्धा हे गोळे तयार करून शकतो किंवा मग लाटून घेऊ शकतो आपण पारी। मी आता इथे एक नवीन ट्रिक दाखवते आहे। मोदकाला कळ्या पाडण्यासाठी एक वाटी घ्यायची आहे, ती अशी उलटी करून ठेवायची आहे आणि त्यावर पारी ठेवून अशा प्रकारे एक एक करून कळ्या पाडून घ्यायच्या आहे। हे बघा, अशी वाटी हळूहळू हलवून घ्यायची आहे आणि सगळीकडून व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायच्या आहे पारीला आपल्या। आपण इथे बघू शकता, खूप या पद्धतीने पारी केली तर कळ्या पाडल्या तर आपले मोदक भरभर होण्यासाठी मदत होते। हे बघा, आपण बघू शकतो छान अशा कळ्या पडल्या आहे पारीला आणि आपण यामध्ये आता मिश्रण भरून घेऊया चमच्याच्या सहाय्याने। अशा प्रकारे भरपूर मिश्रण भरून घ्यायचं आहे म्हणजे मोदक छान होतात। आणि हळूहळू सगळीकडून हे दाबून घ्यायचं आहे कडा पारीच्या आणि मिश्रण थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि मोदकाचं तोंड हळूहळू बंद करत चालायचं आहे आपल्याला। मोदक असा हलवून घ्यायचा आणि तोंड बंद करतोय आपण। हे बघा, आपला मोदक तयार झालाय आणि याला कळ्या सुद्धा किती छान पडलाय आपल्याला दिसत असेल। हा आपला मोदक तयार करून झालाय, आपण बघू शकता इथे। अशा प्रकारे एक एक करून सर्व मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। आणि मी याला थोडंसं केसर लावून घेतलंय। केसर मी थोडंसं दुधात भिजत घातलं होतं। आता एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवतो आहे। आपल्याला हे मोदक आता उकडण्यासाठी ठेवायचे। यावर मी एक चाळणी ठेवली आहे, त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक खाली चिकटणार नाहीत। पाण्याला व्यवस्थित उकळी आली की सर्व मोदक आपण चाळणीत ठेवणार आहोत उकडण्यासाठी। मोदक आपण ठेवून घेतले आहे, आता आपण याला झाकण ठेवणार आहोत। 5 ते 7 मिनिटात आपले मोदक व्यवस्थित उकडून तयार होतात। आपण बघू शकता 7 मिनिटानंतर मोदक आपले छान असे उकडून तयार आहे। आता चाळणी आपण साईडला ठेवून घेऊया आणि एक प्लेट मध्ये मोदक एक एक करून आपण सर्व मोदक काढून घ्यायचे। आपण चमच्याच्या साहाय्याने सुद्धा मोदक काढले तरी चालतील। हे बघा, आपले मोदक किती छान असे तयार झालेले दिसत आहेत आणि त्यावर थोडंसं तूप घालून आपण हे खाऊ शकतो। हे मोदक खाण्यासाठी फार छान लागतात।